नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांच्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. सीसॅट हा नेहमी डिबेटेबल विषय आहे की तो असायला पाहिजे की नसायला पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की सीसॅट मुळे कुठंतरी पार्शालिटी होत आहे, कुठंतरी स्पेसिफिक गटातल्याच विद्यार्थ्यांना त्यामुळे फेवर मिळत आहे आणि काहींना त्यामुळे त्यांचं सिलेक्शन कमी होत आहे. बरं, आकडे सुद्धा काय सांगतात? तर जर आपण म्हणजे मुख्यतः आज आपण UPSC वर जास्त फोकस करणार आहोत. कारण UPSC मध्ये ना एक आता पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी इस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि त्यांनी हे रिकमेंड केलंय की सीसॅट मध्ये ना चेंजेस करायला पाहिजेत म्हणून. राईट? तर असं का म्हटलंय आणि असं का होत आहे? कारण आकडे सुद्धा तेच सांगतायत की टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन तो जास्तीत जास्त आहे. एक समज आधी हा होता ना की विद्यार्थी जर कोणाला 10वी-12वीत आहे आणि जर त्याला एमपीएससी किंवा युपीएससी कडे जर जायचंय तर आर्ट किंवा कॉमर्स, जनरली आर्ट्स घे, म्हणजे तुला काय तर एमपीएससी आणि युपीएससीच्या प्रवासात त्या जर्नीमध्ये त्या प्रिपरेशन मध्ये फार मदत होईल म्हणून. पण आज आपण ती सिच्युएशन एक्झॅक्ट उलट झालेली पाहायला मिळते. इथं फायदा आता होतोय कोणाला? की जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा स्पेशल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना जास्त होतोय. मग ही कुठतरी पार्शालिटी नाही आहे का? करेक्ट? तर आज तोच मुद्दा आपण समजून घेणार आहोत की त्या कमिटीने नेमकं काय रिकमेंड केले आणि का तसं रिकमेंड केले आणि एमपीएससी मध्ये सुद्धा याचा काय परिणाम होऊ शकतो. कारण आपण हे पण बघतो की युपीएससी जसे चेंजेस करतात जनरली लगेच नाही, पण 2-4-5 वर्षानंतर एमपीएससी पण तेच घेऊन येतं. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालं 2025 पासून. हे तसं पाहिलं तर हे आधीपासूनच व्हायला पाहिजे होतं. पण बघा ना, झालं तर झालं, एक्झॅक्ट जसा तसा कॉपी केलाय युपीएससीचा. कारणही तोच आहे की युपीएससी मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढायला पाहिजे, महाराष्ट्राचे जे ऍस्पायरंट्स आहेत त्यांचा सिलेक्शन आहे तो रेट वाढायला पाहिजे म्हणून. म्हणजे वन ऑफ द हा एक रिझन आहे, आपण असं म्हणता येईल. तर मग इथं आहे काय की हा जो सीसॅट आहे हा जर युपीएससी मध्ये आता काहीतरी चेंजेस होण्याची शक्यता आहे पुढे जाऊन. मग एमपीएससी मध्ये पण तसं होईल का? त्यासाठी आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड आहे तो समजून घ्यावं लागणार आहे. बघा, इथं मी माझा नंबर दिलेला आहे, काही क्वेरीज आहे तुम्हाला यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, तुमच्याकडे सिलेबस नाहीये, तुम्ही आत्ता अभ्यासाला सुरुवात करताय, मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स रेग्युलरली तिथं मिळेलच. सोबत इंस्टाग्राम अकाउंट आहे खेमराज चामोर्शीकर, नक्की जॉईन करून ठेवा. यावर सुद्धा रेग्युलर कंटेंट शेअर करतो. इथं तुम्हाला एक लिंक मिळेल जिथं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे तो ऍक्सेस करता येईल. बघा काय आहे, एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, युपीएससी म्हटलं तर इथून ना ब्युरोक्रेसीचा हा डीएनए आहे. कारण काय? कारण युपीएससी मधून जे हायर लेवलचे, सगळ्यात टॉप लेवलचे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, जे ऑफिसर्स आहेत, त्यांचे सिलेक्शन होत आहे. आपण ते सिलेक्शन करण्यामध्ये जर पार्शालिटी जर केली, त्यामध्ये डायव्हर्स फील्डचे जर अधिकारी निवडले गेले नाही, तर आपली ब्युरोक्रेसी पण पुढे जाऊन तशीच होणार, एकाच विचारसरणीची होणार. त्यामुळे याला आपण डीएनए म्हणता येईल. सेम एमपीएससी काय तर महाराष्ट्रासाठी आहे असं म्हणता येईल. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की ही जी परीक्षा आहे, एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, यामध्ये डायव्हर्सिफाय असणं गरजेचं आहे. पण होतं काय की मेरिटला सिलेक्ट न करता काही सिलेक्टेड बॅकग्राऊंडला सिलेक्ट होत आहे. कशामुळे? की सीसॅटमुळे. कारण सीसॅट कोणाच्या फेवरमध्ये आहे? सीसॅट आहे टेक्निकल जे बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांच्या. इव्हन मी पण इंजिनियर आहे, मला सीसॅट फार सोपा वाटायचा आधी. म्हणजे युपीएससी ज्यावेळेस मी सुरुवातीला दिलं त्यावेळेस, कारण बघा 2011 पासून युपीएससी मध्ये ना सीसॅट आलाय. कधी? 2011 पासून. आणि 11 पासून त्या पुढच्या 2-3-4 वर्षात सीसॅट फार सोपा होता बरं का. म्हणजे मला अजूनही आठवतं की 2 तासाचा पेपर, जे 33% मार्क पाहिजे, कारण तुम्हाला सर्वांना माहित असेल की युपीएससी आहे किंवा एमपीएससी आहे, आपल्याला 33% मार्क घ्यायचे आहेत. 200 मार्काचा पेपर आहे, म्हणजे 200 पैकी 33% मार्क म्हणजे काय तर 66 किंवा 67 मार्क्स, एवढे 67 मार्क्स आपण कन्सिडर करू की 67 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून. करेक्ट? 66-67 एवढे मार्क्स आपल्याला घ्यायचे, म्हणजे काय तर आपला तो पास झाला. आणि हा जर पास झाला तरच काय तर आपला पहिला जो पेपर असतो, जीएस असतो, जीएसचा पेपर असतो, तो चेक केला जातो आणि फायनल तिथून कट ऑफ क्लिअर होतो. पण होतो काय की बरेच विद्यार्थी, ज्यावेळेस मी सुरुवातीला पेपर दिलं तर माझ्या त्यावेळेस लक्षात हे समजून घ्या की मी ना हे एवढे मार्क्ससाठी, फक्त एवढे मार्क्ससाठी पेपर हा माझा अर्ध्या तासात व्हायचा. कारण काय? कारण सुरुवातीला पेपर ना फार सोपी असायचा, फारच सोपी. 11च्या नंतर पुढचे 4-5 वर्ष कन्सिडर करा.
अर्ध्या तासात हा पेपर व्हायचा का? कारण मी पण टेक्निकल बॅकग्राऊंडचा, मी पण इंजिनियर आहे म्हणून. आता होतो का? अरे आता 2 तास द्या तरी पण अवघड जातोय, तुम्हाला अभ्यास करून जावाच लागतो. आणि म्हणून आज बरेच विद्यार्थी बघतोय मी युपीएससी देणारे, की ते जीएस मध्ये ना खूप चांगले मार्क्स कव्हर करतात. ते एवढे शुअर आहेत की जीएस मध्ये त्यांचा हमखास प्रिलिम निघणार आहे म्हणून. पण भीती असते कुठं? तर ती असते सीसॅट मध्ये, की सीसॅट निघेल की नाही, सीसॅट निघेल की नाही, सीसॅट निघेल की नाही. ज्या वेळेस पेपर देऊन येतात तर त्यांच्या लक्षात येते की कट ऑफ पेक्षा ते फार समोर आहेत म्हणून, कुठं? जीएस मध्ये. पण राहिलं कशामुळे? तर सीसॅट मुळे. असे बरेच विद्यार्थी पण आहेत युपीएससी मध्ये की ज्यांनी मागच्या वर्षी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलाय, पण या वर्षी प्रिलिम क्रॅक का नाही झाली? तर सीसॅट मुळे. ही कंडिशन आहे आताची. 11 मध्ये चेंज करण्यात आलं आणि हळूहळू हळूहळू ही जी लेवल आहे ही वाढवत गेली. आता लेवल ही फार जास्त वाढलेली आहे युपीएससीच्या सीसॅटची. मान्य आहे की तो क्वालिफाईंग आहे, पण सर्वांसाठी लेवल प्लेइंग फील्ड आहे का? युपीएससी किंवा एमपीएससी ही परीक्षा अशीच असायला पाहिजे ना, की एनी ग्रॅज्युएट जर म्हटलंय तर सर्वांसाठी सारखंच असायला पाहिजे. तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असू द्या, कॉमर्स नाही तर सायन्स नाही तर कोणत्या इतर बॅकग्राऊंडचे असेल, पण सर्वांसाठी लेवल प्लेइंग फील्ड तर असायला पाहिजे. आणि मला तुम्हाला हे आताच सांगायचंय की एमपीएससी मध्ये सुद्धा आता झाले काय? सीसॅट क्वालिफाईंग झाले मागच्या काही वर्षाआधी. बरं, त्यानंतर आता झालं काय की एमपीएससी मध्ये जो किंवा युपीएससी मध्ये पण कोणकोणते प्रश्न आहेत? मॅथ आहे, रिझनिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, डिसिजन मेकिंग आहे. मुख्यतः 4 घटक आहेत. मला ज्यावेळेस असं वाटायचं की ज्यावेळेस एमपीएससी मध्ये सीसॅट हा क्वालिफाईंग झाला ना, मला असं वाटत होतं की डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत एमपीएससी काढून टाकणार, कारण डिसिजन मेकिंगवर निगेटिव्ह मार्किंग नाही ना. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, आणि समजा की 5 प्रश्न जर विचारलेत, 2.5 मार्काला एक असतो, तर किती झाले हे? हे तर 12.5 मार्क्स तर असेच मिळालेत. अरे या 6 पैकी 12.5 मार्क्स तर असेच मिळालेत, राहिले किती? 54 मार्क्स. फक्त 54 मार्क्स घ्यायची गरज पडते. त्यामुळे मला असं वाटत होतं की एमपीएससी न कुठतरी लेवल वाढवणार, डिसिजन मेकिंगचे प्रश्न काढून टाकणार, पण एमपीएससीने अजूनपर्यंत ते केलेलं नाहीये. युपीएससीने हळूहळू लेवल वाढवली. मला असं वाटते की एमपीएससी सुद्धा हळूहळू लेवल वाढवेल. आता मी सीसॅट आधी शिकवत होतो, मागच्या 2-3 वर्षापासून सीसॅट शिकवत नाही. तुम्ही सांगा की सीसॅटची लेवल ही आता कशी आहे म्हणून. मागच्या काही वर्षासोबत जर कम्पेअर केलं तर सीसॅटची लेवल वाढलेली आहे की तेवढीच आहे, तशीच आहे? हे नक्की चॅटबॉक्स मध्ये टाका. कारण सीसॅटचा पेपर सध्या मी चेक करत नाही, किंवा आधी मी ज्यावेळेस सीसॅट सुद्धा शिकवतो त्यावेळेस दरवर्षीचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, चेक करायचा आहे, लेवल चेक करायचे, अनालिसिस करायचे, कंपॅरिझन करायचे, ह्या गोष्टी असायच्याच. आता फक्त आणि फक्त सायन्सवर फोकस करतोय. मग एमपीएससी मध्ये पण हे हळूहळू होऊ शकतं. मग आता जसं युपीएससी मध्ये लेवल वाढली आणि आता विद्यार्थ्यांनी डिमांड केलं की नाही सीसॅट काय तर थोडा नॉर्मल करायला पाहिजे, म्हणून एक पार्लमेंटरी कमिटी इस्टॅब्लिश करण्यात आली. एमपीएससी मध्ये पण हळूहळू तेच होऊ शकतं का? चान्सेस आहे, जर तेवढी लेवल जर वाढली तर. बरोबर. बघा, अजून थोडंसं डिटेल डिस्कस करू आपण की इश्यू काय आहे. इथं इश्यू आहे काय की सीसॅट कठीण असल्यामुळे बायसनेस आहे कोणासाठी? ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे आहेत, जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सीसॅट कठीण जातो. यासोबतच इथं जास्त भर कशावर आहे? तर इंग्लिश आणि काय तर मॅथ्स, दोन्ही कठीण जातात. म्हणजे बघा ना, इंग्लिश आणि मॅथ्स दोन्हीही जर याचा जर हे जर डॉमिनेट जर करत असतील, की ज्यांचा हा जो चांगला आहे त्याचा सीसॅट जर चांगला असेल, तर नुकसान होतो कोणाला? रुरल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, मराठी बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आणि आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी. मग परीक्षा द्यायची तर कोणी द्यायची? फक्त काही इंजिनियर्स लोकांनीच द्यायची का? बरोबर. आकडा पण बघा ना, तुम्हाला सांगतोय, इव्हन डेटा से 70% ऑफिसर्स आर फ्रॉम टेक्निकल बॅकग्राऊंड. 70%, 50% पण नाही, 70%. आले का लक्षात? का? कारण या कारणामुळे. नेक्स्ट, त्यामुळे ही ऑब्व्हियस आहे की लेवल प्लेइंग फील्ड आहे का? नाही आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स इतर सगळ्या बॅकग्राऊंडसाठी हे सारखं नाही आहे. आणि डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत आहे. मी मध्ये एकदा कधीतरी चेक केलं होतं युपीएससीचा, चला म्हटलं सीसॅटचा पेपर चेक करून पाहू. प्रश्न पाहिले मॅथमॅटिक्स रिझनिंगचे, अरे मी तर आधी सीसॅट शिकवत होतो, आज मला ते सीसॅटचे प्रश्न येत नाहीये. ते सीसॅटचे प्रश्न आता मॅथ रिझनिंगचे असे काहीसे विचारलेत की तुम्हाला फार बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या मॅथमॅटिक्सचे थेरम असतात, काही फॉर्म्युलेज असतात, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सिंपल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून ते प्रश्न सॉल्व्ह होतच नाहीयेत आता. एमपीएससी मध्ये आता तसे प्रश्न आहेत ना, युपीएससी मध्ये हा चेंज झालेला आहे.
मॅथमॅटिक्स तर आहे, पण तो चेंज झालेला आहे. मॅथमॅटिक्स आता कोणत्या भागावर आहे? फार बेसिक भाग, जो आपला कदाचित शाळेमध्ये झालेला असेल, पण आता आपल्याला आठवत नाहीये. आता आपल्याला काय आठवणार आहे? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बस त्यावर काहीतरी प्रश्न द्या, शाब्दिक उदाहरणं द्या, आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर? पण आता सीसॅटला नाही, इथं प्रॉपर स्टडी लागतंय युपीएससी मध्ये, तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असणार तरी पण. आणि त्यातल्या त्यात जर आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडचे असेल तर मग अजून जास्त त्यांना तो कठीण वाटतोय. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की लेवल जी वाढत आहे, इथं कुठतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बरेच विद्यार्थी हे आरोप करतायत, किंवा जे युपीएससी ऍस्पिरंट्स आहेत ते हे आरोप करतायत की हा ना एक एलिमिनेशन टूल सारखा आहे. एलिमिनेशन टूल कोणाला एलिमिनेट करणार? जे स्टुडंट्स रुरल बॅकग्राऊंडचे आहेत, ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे आहेत, नॉन इंग्लिश बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांना एलिमिनेट करणार. आता युपीएससीची परीक्षा आहे आणि सीसॅट काय एलिमिनेशन टूल असायला पाहिजे का? उलट यांचं काम आहे काय, युपीएससी किंवा एमपीएससीचा, की लेवल प्लेइंग फील्ड आहे ती तयार करणे, सर्वांसाठी कसं सारखं करता येईल. आणि म्हणून सीसॅट आधी मॅन्डेटरी होता, त्यावेळेसही विद्यार्थ्यांनी कंप्लेंट्स केलेत, आणि म्हणून काय तर तो आता क्वालिफाईंग केला. पण क्वालिफाईंग केला तर युपीएससी काय करते, त्याची लेवल वाढवत आहे. परत प्रॉब्लेम सेम तसाच होतोय ना. लक्षात येते? एमपीएससी मध्ये सुद्धा असंच होतं. एमपीएससी मध्ये पण आधी मॅन्डेटरी होतं, झालं काय तर क्वालिफाईंग झालं. पण एमपीएससीची सुद्धा लेवल ही हळूहळू वाढू शकते. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आता पार्लमेंटरी कमिटी आहे, त्यांनी एक रिपोर्ट दिले. त्या कमिटीचं नाव लक्षात ठेवा, स्टँडिंग कमिटी ऑन पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड लॉ अँड जस्टिस. कमिटीचं नाव लक्षात ठेवा. काय सांगितलंय? बॅरियर फॉर नॉन सायन्स स्टुडंट, की सीसॅट काय आहे, नॉन सायन्स स्टुडंटसाठी काहीतरी बॅरियर आहे, एक अडथळा आहे. हे अनफेअर आहे. कोणासाठी? रुरल अँड अंडर प्रिव्हिलेज जे स्टुडंट्स आहेत, ऍस्पायरंट्स आहेत, त्यांसाठी हा एक अनफेअर ट्रीटमेंट आहे, त्यांसाठी फेअर नाही आहे, हे योग्य नाही आहे. डॉमिनेट कोणाचं होत आहे? मॅथ्स आणि रिझनिंगचा डॉमिनन्स जास्त आहे यामध्ये. बघा, यांनी हे रिपोर्ट दिले आहेत. नॉट इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर ऑर, म्हणजे लेवल प्लेइंग फील्ड तयार होत नाही आहे, हे रिपोर्ट दिलेत. आणि म्हणून रिकमेंड सुद्धा केलेलं आहे की पहिल्या सर्वात आधी काय तर लेवल प्लेइंग फील्ड तयार करा, सर्वांसाठी सारखं असायला पाहिजे. करेक्ट. दुसरं आहे काय? डू नॉट डिले रिफॉर्म्स. रिफॉर्म जे पण करणार तुम्ही त्याला उशीर करू नका, हे सुद्धा मेन्शन केलंय. कारण ऍस्पायरंट जे आहे ते काही आता मागणी नाही करतायत, हे 2014 पासून मागणी करतायत. 2014 पासून मागणी करतायत की ही लेवल प्लेइंग फील्ड तयार करा म्हणून. आता आहे काय 2024, 12 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की उशीर होत आहे, हा उशीर करू नका. त्यामुळे जे पण रिक्वायर्ड चेंजेस आहेत ते लवकरात लवकर करा. पण एक मेन्शन ठेवा, एक एक सर्वांनी लक्षात ठेवा की होत काय आहे, नो मेन्शन अबाउट रिमूव्हल, की सीसॅट रिमूव्हल बद्दल या कमिटीने काही बोललेलं नाहीये, हे मुख्यतः नोट करा. त्यामुळे सीसॅट रिमूव्ह होईल, सीसॅट कॅन्सल होईल याची शक्यता फारच कमी आहे युपीएससी मधून. पण आता पार्लमेंटरी कमिटी आहे तर नक्कीच लवकरात लवकर चेंजेस होईल. आणि चेंजेस काय होणार की त्याला आता थोडंसं नॉर्मलाइज करण्यात येईल. पण रिमूव्ह करण्यात येईल का? मला वाटते की नाहीच्या बरोबर शक्यता आहे. कारण पर्सनली मला सुद्धा असं वाटतं की कुठेतरी ऍप्टिट्यूडची ना तुम्हाला गरज आहेच. तो एक अधिकारी बनतोय तर त्याला बेसिक लेवलचा ऍप्टिट्यूड सुद्धा थोडंफार यायला पाहिजेच. करेक्ट. त्यामुळे रिमूव्हल तर होणार नाही. आता शेवटचा आपण आपल्या प्रश्नावर येऊ, तो म्हणजेच काय की एमपीएससी मध्ये किती शक्यता आहे याची. पहिली तर बघा की युपीएससी मध्ये 2014 पासून ही डिमांड सुरू आहे. 2014 पासून एमपीएससी मध्ये अशी डिमांड पाहायला मिळत आहे का? तर कधीतरी मध्ये एखाद्या वेळेस कधी पाहायला मिळेल, पण विशेष जेवढी युपीएससी मध्ये आहे तेवढी तर नाही. दुसरं आहे काय की युपीएससी मध्ये डिफिकल्टी लेवल ही खूप जास्त आहे. एमपीएससी मध्ये आता तेवढी नाही आहे. एमपीएससी मध्ये सध्या सोपंच आहे. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी तुम्ही मागच्या काही वर्षाचे पेपर जरी सॉल्व्ह केले ना, तरी पण मला वाटतं की एमपीएससीचा सीसॅट क्वालिफाय करणं सोपी आहे. त्यातल्या त्या डिसिजन मेकिंगचे पण प्रश्न आहेत ज्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे एमपीएससी मध्ये असं काहीसं होणं, युपीएससी मध्ये नक्की चेंजेस होईल यात हाय चान्सेस वाटतायत मला. पण एमपीएससी मध्ये असे काही चेंजेस होतील मला हे वाटत नाहीये. कारण युपीएससी मध्ये चेंजेस होणार काय की तो नॉर्मलाइज करेल, थोडासा सोपा करेल. अरे ह्या ऑलरेडी सोपा आहे ना, त्यामुळे हे चान्सेस फार कमी वाटत आहेत. तुम्हाला काय वाटतं की एमपीएससी असू द्या किंवा युपीएससी असू द्या, यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे का? जर वाटत असेल तर नक्की चेंज सीसॅट असा चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचेल आणि एक ना आयडिया येईल
की सध्या विद्यार्थ्याची ऍस्पायरंटची जी डिमांड आहे ना ती काय आहे. एमपीएससी मध्ये तुम्हाला वाटतंय की नाही सगळं काही ओके आहे तर ओके मेसेज करा. पण जर चेंजेसची गरज आहे तर नक्की तसं चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका. आय होप की तुम्हाला हा मुद्दा आहे ना तो चांगला क्लिअर झाला असेल. बघू आता पुढे की नेमका आयोग काय यावर निर्णय घेता येते. चला बाकी काही क्वेरीज असेल तर माझा नंबर दिलेला आहे. मग ते सिलेबस पासून बॅच पर्यंत कोणतेही क्वेरीज आहेत तरी पण डायरेक्ट माझ्या याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. व्हॉट्सअप ग्रुप जरी जॉईन करायचा आहे तरी पण सेम नंबरला मला मेसेज करा. आणि बॅच आपल्याकडे आहे काय तर स्वराज्य बॅच आहे जी राज्यसेवासाठी आहे. ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू आणि आन्सर रायटिंग वगैरे सर्व इथं कव्हर केल्या जाईल. कारण आता पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झालाय सेम युपीएससी सारखा झालाय. आणि परीक्षा देताना फक्त राज्यसेवाच देऊ नका किंवा फक्त युपीएससीच देऊ नका. देताना दोन्ही पण द्या. सेम टू सेम सिलेबस आहे. आणि एमपीएससी तसं पण आता सोपी आहे. फक्त थोडा महाराष्ट्राचा भाग तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो. यासोबतच इथं तुम्हाला 18 बुक्स हे होम डिलिव्हरी होईल. पीडीएफ स्वरूपात क्लास नोट्स आहेत ते तुम्हाला इथं मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आपल्याकडे आहे. आणि मेंटॉरशिपची सुद्धा टीम वेगळी आहे. प्रत्येक तुम्हाला मेंटॉर असाइन केल्या जाणार आणि ते वेळोवेळी तुम्हाला गाईड करतीलच. यासोबत आपले प्रत्येक क्लासेसचे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येतात. आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईफ टाईम साठी तुम्हाला मिळत आहे, इतर नाही. ठीक आहे. आणि आज आहे काय तर 30 एप्रिल आहे. आणि आज कालपासून ऍक्च्युली ऑफर सुरू झालंय. पण आज एक ऑफर आहे ते म्हणजेच काय तर सुपर समर सेल. त्याचा हा आज लास्ट डे आहे. ऍडमिशन करायची असेल तर लवकरात लवकर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. भरपूर डिस्काउंट मिळेल. एवढी फीज या आधी कमी कधी झालेली नव्हती, कोणत्या इतर ऑफरमध्ये झालेली नव्हती. तेवढी तुम्हाला इथं कमी मिळणार आहे. अदरवाईज उद्यापासून परत काय तर सेम तीच फीज असेल. यासोबत कंबाईनची सुद्धा बॅच आपल्याकडे आहे आणि त्यावर सुद्धा ऑफर आहे. ती पण परत तेच सांगतोय की त्यावर पण भरपूर कमी आहे. आणि तशी कंबाईनची फीस तर राज्यसेवापेक्षा जर पाहिलं तर फारच कमी आहे, फार कमी आहे. तुम्ही दोन्ही जॉईन करताय ते तर मग उत्तम आहे. कारण जनरली विद्यार्थी दोन्ही परीक्षा देतोच, राज्यसेवा पण देतो आणि कंबाईन पण देतो. जर तुम्हाला एक बॅच जॉईन करायची असेल तर मग राज्यसेवा जॉईन करा. तिथून तुमचा कंबाईनचा बऱ्यापैकी अभ्यास होतो. थोडासा अप्रोचची गरज पडते चेंज करण्याची, कारण कंबाईन मध्ये मेन सुद्धा एमसीक्यू पॅटर्नच आहे. पण राज्यसेवाचा अभ्यास केल्यानंतर बऱ्यापैकी कंबाईनचा अभ्यास होतो. फक्त थोडा जे म्हटलं मी अप्रोच. आणि जर तो तुम्हाला स्वतःहून करायला थोडा अवघड जात असेल तर मग बेटर आहे की दोन्ही बॅच जॉईन करा. तुम्हाला एवढं सांगतोय की दोन्ही क्लब केलं तर तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट मिळेल. चला आय होप की क्लिअर झालं असणार. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. नक्की तुमचे विचार आहेत हे चॅट बॉक्समध्ये कळवा. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.